जेव्हापासून नगर परिषदेची निवडणुका झाल्या तेव्हापासून काही ना काही समस्या नगर परिषदेमध्ये उद्भवत आहेत आणि अशी चर्चा आहे की नगराध्यक्ष सागर गणे यांना कोणत्याही प्रकारचं नॉलेज नाही. तर आपण काय सांगाल? हे बघा, सध्या तर आज भारतीय जनता पार्टीद्वारे आज घागरा मोर्चा आज नगर परिषद प्रणांगणामध्ये या लोकांनी मोर्चा घेतला आणि मी तुम्हाला एक संक्षिप्त सांगू इच्छितो का पाणी पुरवठा आज तुमसर शहरात कोष्टी घाट हा सर्वात एक पाणी पुरवठ्याचा सर्वात मोठा एक स्तोत्र होता आणि त्या स्तोत्राच्या माध्यमातून संपूर्ण शहरात पाणी पुरवठा होत होता. परंतु गावाची वस्ती हळूहळू वाढत चाललेली आणि कुठेतरी असं माझ्या लक्षात आहे, जेव्हा मी 2014 मध्ये नगराध्यक्ष होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं का कुठेतरी वाढीव पाणी पुरवठा त्या गावाला तातडीत मिळालं पाहिजे आणि वाढीव पाणी पुरवठा आणि पाणी पुरवठ्याची नीव त्या काळात 2016 मध्ये 2014 मध्ये जेव्हा मी नगराध्यक्ष होतो तेव्हा पाणी पुरवठा योजनेचं कुठेतरी नवीन रूपांतर करण्यासाठी आम्ही नीव रचली आणि अनेक विषयावर हायड्रोलिक मॅपिंग, सॅटेलाइट मॅपिंग आणि अनेक विषयावर आम्ही पाणी पुरवठ्याच्या योजनेवर आम्ही आणि माझे समस्त नगरसेवकांनी सहकार्य करून कार्य केलं आणि एक डीपीआर तयार केलं आणि डीपीआर तयार केल्यानंतर ही योजना आम्ही MGPच्या माध्यमातून शासनाकडे सबमिट केलं. टेक्निकल सँक्शन सुद्धा माझ्या काळात ह्या योजनेच्या त्या काळात आलं. मग त्यानंतर इलेक्शनमध्ये माझा पराभव झाला आणि सन्माननीय प्रदीपजी पडोळे हे नगराध्यक्ष बनले आणि प्रदीप पाहुणी पण त्याच पाठपुरवठा करून ही योजनेला वाढीव पाणी पुरवठा नवीन डीपीआर तयार करून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून 47 कोटी रुपयाची ही योजना जो कधी लाभू शकत नव्हती ह्या शहराला लाभली. कारण संपूर्ण महाराष्ट्रात फक्त ठाणे महानगरपालिका आणि तुमसर नगरपालिकेला ही योजना लाभली होती आणि एवढी सुंदर 47 कोटीची योजना आपल्या तुमसर शहराला लाभली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात इथे कामं झाले, मोठे मोठे ढोले बनले, पूर्ण शहरात एक पाणी पुरवठ्याचा जाळ बिछवण्यात आलं आणि चांगली व्यवस्था त्या काळात प्रदीपभाऊच्या माध्यमातून गावाला लाभली आणि काही दिवसानंतर त्याचा उद्घाटन सुद्धा सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या माध्यमातून लोकार्पण त्या योजनेच्या लोकांपर्यंत हा पाणी पुरवठा चांगल्या पद्धतीने मिळाला पाहिजे, पाणी प्रत्येक घरात पोहोचलं पाहिजे, ती चांगली मानसिकता घेऊन त्या काळात प्रदीप भाऊंनी सुद्धा काम केलं. त्यानंतर पुन्हा निवडणुका लागले आणि आज जवळपास नवीन बॉडीचा पूर्ण एक माहोल, एक कॉल लोकांनी एक वेगळ्या पद्धतीचा कॉल दिला.